नानासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते। विद्यामंदिराचे मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय तववर सर यांच्या हस्ते समवेत उपप्राचार्य काळे सर, त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी, पालक शिक्षक संघाचे सर्व उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी यांच्या उपस्थितीमध्ये नानासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय तववर सर, समवेत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय काळे सर, त्याचबरोबर विद्यामंदिराच्या उपमुख्याध्यापिका वाळिंबे मॅडम, पर्यवेक्षक आदरणीय शिंदे सर, व्यावसायिक विभाग प्रमुख आदरणीय थोरात सर, त्याचबरोबर कार्यकारिणी, पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी आणि उपाध्यक्ष सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। समवेत आपण सर्व पालक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात। त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी, बक्षीसपात्र विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचंच पुन्हा एकदा विद्यामंदिराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतो आपल्या विद्यामंदिराच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय वाळिंबे मॅडम यांना की त्यांनी आपण आपल्या ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आणि पालक शिक्षक संघाचे सचिव आदरणीय तववर सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री काळे सर, पर्यवेक्षक श्री वलटे सर, VM शिंदे सर, भालेराव मॅडम, पाटे मॅडम आणि व्यावसायिक विभागाचे थोरात सर, आज आपण आपल्या नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा पालक शिक्षक संघाचा हा पहिला कार्यक्रम आहे, पहिली सभा आहे आपली। प्रथमतः सर्वांचे या सभेमध्ये मी स्वागत करते। मागील सभेचा अहवाल आणि आपण जे काही उपक्रम मागील शैक्षणिक वर्षामध्ये राबविले त्या सर्वाचा अहवाल नवले सर वाचून दाखवतील। शिक्षक पालक संघाचे मागील वर्षीच्या कार्यकारिणीमधील सर्व सदस्य आणि सर्व उपाध्यक्ष या सर्वांनी मागील वर्षी खूप छान काम केले आहे। त्या सर्वांची प्रेरणा घेऊन आता नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जी काही आपली नवीन कार्यकारिणीची निवड होईल ते नक्कीच काम करतील अशी मी आशा बाळगते। खरं तर पालक शिक्षक संघातर्फे जे उपक्रम राबविले जातात त्या प्रत्येक उपक्रमामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असतो। पालक आणि शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दोघांनीही प्रयत्न करायचे असतात आणि आपण ते प्रयत्न करत असतो। या आजच्या सभेमध्ये आपले जे काही विचार असतील, आपली काही मते असतील ती आपण सांगावी। आपल्या विचारांचा, मताचा नेहमीच येथे आदर केला जातो आणि आदर केला जाईल। यामध्ये एक सांगायचं आहे मला की आपण म्हणजे सर्व वर्ग शिक्षकांनी मुलांच्या वर्गांचे जे ग्रुप केले आहेत त्या ग्रुपवर वारंवार शाळेच्या वेळेतील बदल किंवा इतर काही शाळेसंदर्भात काही सांगायचे असेल तर त्या ग्रुपवर तुम्हाला सूचना पाठवल्या जातात। विद्यार्थ्यांची अनुपस्थिती त्याच्यावर पाठवली जाते। तर कृपा करून काही विद्यार्थी जे सतत अनुपस्थित किंवा जास्त दिवस अनुपस्थित राहतात त्या पालकांनी त्या वर्ग शिक्षकांना शाळेमध्ये भेटण्यासाठी यावे आणि महिन्यातून एकदा तरी आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती कशी आहे किंवा आपल्या पाल्याची वागणूक शाळेमध्ये कशी आहे ह्याचा विचारण्यासाठी तुम्ही
महिन्यातून एक चक्कर तरी शाळेमध्ये यावं, त्या वर्ग शिक्षकांना भेटावं आणि विद्यार्थ्याची आपली सगळी चौकशी करावी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा, गुणवत्ता वाढ त्याची, शैक्षणिक वाढ, ह्या सगळ्याच बाबी आपल्याला या पालक शिक्षक संघामार्फत करायच्या आहेत. आज आपल्याला नवीन वर्षाची म्हणजे 2024-25 या वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करायची आहे. तर जे पालक इच्छुक असतील कार्यकारिणीमध्ये येण्यासाठी त्यांनी ही सभा संपल्यानंतर थोडा वेळ थांबावे. कार्यकारिणीची निवड त्यामध्ये केली जाईल. सर्वांना परत एकदा नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पालकांना विनंती आहे, पुढे काही खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या आहेत. त्याचबरोबर अजून एक विनंती राहील की आपण पालकांनी खुर्च्यांमधलं अंतर कमी करावं. अजून बरीचशी जागा उपलब्ध होऊ शकते. पुढे सरकून घ्या आणि शेजारीही आपल्याला जागा तयार करता येईल. विद्यामंदिर आणि पालक शिक्षक संघाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे, आपण जागेची ॲडजस्टमेंट करावी म्हणजे नवीन खुर्च्या त्या ठिकाणी वाढवता येतील. त्याचबरोबर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आणि कार्यकारिणीचे सदस्य जर पालकांमध्ये समोर बसलेले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विद्यामंदिरातील सर्व सेवकांना विनंती आहे की आपण वसंत विलामध्ये आतमध्ये खुर्च्यांची व्यवस्था करावी. यानंतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. प्रथमतः आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक अर्थात पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय तव्वर सर यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. सत्कार करतायत पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय मंदार भाऊ पाटे. अजूनही काही विद्यार्थी खुर्च्यांमध्ये बसलेले दिसत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी बक्षीसपात्र विद्यार्थी तर आहेतच, परंतु काही लहान मुलेही खुर्च्यांमध्ये बसलेले आहेत. त्यांना पुढे बसायला पाठवावं. पालकांना विनंती राहील आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना पुढे बसवावं, पुढे पाठवावं. सत्कार होतो आहे आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय तव्वर सर यांचा सत्कार करतायत पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय मंदार भाऊ पाटे. विद्यामंदिरातील प्रशासनाचा प्रातिनिधिक सत्कार या ठिकाणी झालेला आहे. यानंतर सत्कार होतो आहे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय मंदारभाऊ पाटे यांचा. मंदारभाऊ पाटे यांचा सत्कार करतायत आदरणीय तव्वर सर. काळे सरांच्या हस्ते मंदारभाऊ पाटे यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर परशुराम भाऊ वारवळे यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. कार्यकारिणीचे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय व्ही.एम. शिंदे सर, उपपर्यवेक्षक व्ही.एम. शिंदे सरांना विनंती आहे आपण परशुराम भाऊ वारवळे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य आदरणीय महेश मोरे सरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. उपमुख्याध्यापिका आदरणीय वाळिंबे मॅडम यांना विनंती राहील की आपण मोरे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आदरणीय विद्या सहाने मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय भालेराव मॅडम यांना विनंती राहील की आपण सहाने मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करावा. मध्ये 2 लाईन वाढवायच्या खुर्च्याच्या सेवक वर्ग. यानंतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती राहील की आपण स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य व्यासपीठावरील उपस्थित असणाऱ्या कार्यकारिणी सदस्य महिला सदस्यांचा सत्कार या ठिकाणी करतायत आदरणीय पाटे मॅडम. आणि पुरुष कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्याची विनंती राहील आदरणीय वलटे सर यांना. आदरणीय वलटे सर आणि आदरणीय पाटे मॅडम यांना विनंती राहील की आपण कार्यकारिणीच्या सर्वच सदस्यांचा या ठिकाणी आदर सत्कार करावा.
विद्यामंदिरातील सर्व सेवक यांना विनंती राहील की आपण आतमध्ये मधल्या रांगेमध्ये काही खुर्च्यांची व्यवस्था करावी. यानंतर पुढील सूत्र आदरणीय कोल्हे मॅडम. सचिव पालक शिक्षक संघ मागील वर्षाच्या सन 2023-24 पालक शिक्षक संघाच्या विभागातील सर्व उपक्रमांचे अहवाल वाचन करत आहेत श्री नवले सर. मी विनंती करते सरांना अहवाल वाचन करावे. आदरणीय व्यासपीठ, ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व पालकांचं शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये प्रथमतः पालक शिक्षक संघाच्या वतीने मी आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. सन 2023-24 सालचा अहवाल, मागील वर्षाचा अहवाल मी या ठिकाणी वाचन करत आहे. पालक व शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यामंदिरातील पालक शिक्षक संघ कार्यरत आहे. दिनांक 24/7/2023 रोजी माननीय श्री महादेव शेलार साहेब API नारायणगाव पोलीस स्टेशन यांचे पालक शिक्षक यांच्यासाठी शालेय शिस्त या विषयावर व्याख्यान झाले होते. वर्गसभा वर्षाच्या सुरुवातीलाच वर्गसभांचे आयोजन विद्यामंदिरामध्ये करण्यात आले. 27/7/2023 रोजी इयत्ता 6वी 9वी, 28/7/2023 रोजी इयत्ता 7वी 10वी, 7/8/2023 रोजी 5वी ते 8वी वर्गवार सभा घेण्यात आल्या व वर्षभरातील अभ्यासक व उपक्रम यावर चर्चा करण्यात आल्या. पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 10/8/2023 रोजी इयत्ता 5वी ते 12वीच्या सर्वसाधारण सभा प्रशालेच्या प्रांगणामध्ये संपन्न झाली. यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे API माननीय श्री शेलार साहेब यांनी पालकांसाठी सुजान पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता 10वी 12वी स्कॉलरशिप, 5वी 7वी सारथी, शिष्यवृत्ती, NCC, राष्ट्रीय खेळाडू इत्यादीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा पालक संघातर्फे गुणगौरव करण्यात आला. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम विद्यामंदिरामध्ये सोमवार दिनांक 18/9/2023 रोजी माननीय श्री विलास शेठ पाटे यांच्या हस्ते गरीब गरजू होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य स्वेटर वाटप करण्यात आले. राप सबनीस दत्तक पालक योजना व सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या अंतर्गत या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे नियोजन आदरणीय श्री दुबळे सर यांनी केले. पालक शिक्षक संघाचे वक्तृत्व स्पर्धा दिनांक 21/12/2023 रोजी पालक शिक्षक संघाच्या वक्तृत्व स्पर्धा 3 गटात घेण्यात आल्या. 5वी ते 7वी लहान गट, 8वी ते 10वी मोठा गट, 11वी 12वी उच्च माध्यमिक गट. यावर्षी पालक शिक्षक संघाने बक्षिसाची रक्कम वाढवून ती दुप्पट करण्यात आली व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सन्मान करण्यात स्तुत्य निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे. या स्पर्धांच्या नियोजनात सौ वाघ मॅडम, सौ ढवळे मॅडम, सौ आवटे मॅडम यांचे सहकार्य लाभले. शिस्त व संस्कार कार्यशाळा 23/12/2023 रोजी विद्यामंदिराने मुलांच्या गैरवर्तनातून झालेल्या समस्या संदर्भात ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय अनिल तात्या मेहर यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व पालकांची सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. यासाठी सर्व पालक शिक्षक कार्यकारिणी सह 700हून अधिक पालक त्या ठिकाणी उपस्थित होते. दिनांक 2/3/2024 रोजी मुख्यमंत्री माझी शाळा अभिमानास्पद अशी बाब गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिराची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यामंदिराचा विभागीय पातळीवर तृतीय क्रमांकाचे 11 लाखाचे बक्षीस मिळाल्याबद्दल पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यामंदिराचे व संस्थेचे समक्ष भेटून कौतुक केले. 27/3/2024 रोजी व 7/3/2024 रोजी पालक शिक्षक संघाने SSC व HSC बोर्डाच्या आपल्या परीक्षा केंद्रावर भेट देऊन परीक्षेचे कामकाज सुरक्षित चालल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 14/3/2024 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. शिवनेर भूषण माननीय श्री विनायक खोत
यांचे जुन्नरचा वारसा यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले। या प्रसंगी पालक शिक्षक संघाच्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या शालेय वर्षाखेर निवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापिका सौ अनुराधा पुराणिक मॅडम, पर्यवेक्षक श्री बाबेल सर व प्रयोगशाळा सहाय्यक श्री मारुती कोल्हे सर यांचा पालक संघामार्फत त्यांनी केलेल्या संपूर्ण कार्याचा गौरव सन्मानपत्र देऊन त्या ठिकाणी करण्यात आला। या शैक्षणिक वर्ष 2023-24च्या या विभागाचे पालक शिक्षक या संघाच्या विभागाचे सचिव म्हणून आदरणीय पर्यवेक्षिका सौ पाटे मॅडम यांनी काम पाहिलेले होते। त्याचप्रमाणे सहसचिव म्हणून श्री शेटे सर यांनी या पालक शिक्षक संघाचं आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 रोजी हे कार्य केलेलं आहे। तर एकंदरीत मागील वर्षाचा अहवाल थोडक्यात आपल्यापुढे मी सादर केलेला आहे। धन्यवाद। सन 2023-24मधील गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा सत्कार करण्यासाठी निवेदन करतायत सौ ताजने मॅडम। मी मॅडमला विनंती करते की आपण निवेदनासाठी या। धन्यवाद मॅडम। सन्माननीय व्यासपीठ, पालक, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील पहिल्या पालक शिक्षक सर्वसाधारण सभेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मागील वर्षी इयत्ता 10वी व 12वी या परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करणारे विद्यार्थी, त्याचप्रमाणे स्कॉलरशिप, त्यामध्ये NMS, सारथी शिष्यवृत्ती आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवलेले आहे त्या विद्यार्थ्यांचा आज आपण गुणगौरव करणार आहोत। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये ह्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे आणि अभिनंदन करायचं आहे। प्रथमतः आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत। मागील वर्षी इयत्ता 10वीमध्ये 344 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि आपल्या विद्यामंदिराचा निकाल होता 97.67% एवढा। आपल्या विद्यामंदिरामध्ये 90पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी आहेत 34 विद्यार्थी आणि फर्स्ट क्लास किंवा 80%पेक्षाही जास्त मिळालेले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये होते। या सर्व विद्यार्थ्यांचा आपण ह्या ठिकाणी सत्कार करणार आहोत। जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या शाळेतील दुसऱ्या क्रमांकावर आलेली विद्यार्थिनी कुमारी बेलवटे श्रावणी गणेश, ह्या विद्यार्थिनीला 98.20% एवढी 98.20 एवढी टक्केवारी मिळालेली होती। परंतु फेर तपासणीमध्ये ह्या मुलीचे मार्क्स पुन्हा वाढलेले आहेत आणि 98.40% गुण मिळवून ही विद्यार्थिनी विद्यामंदिरामध्ये पहिली आली होती। कुमारी बेलवटे श्रावणी गणेश। पालकांसमवेत विद्यार्थिनींनी यायचे। सर्व मान्यवरांना विनंती की आपण कुमारी बेलवटे श्रावणी हिचा सत्कार करावा। हो, थोडे यानंतर कुमारी प्रसाद अर्चिता मेघनाथ या विद्यार्थिनींनी उपस्थित राहायचे। प्रसाद अर्चिता पालकांसमवेत या विद्यार्थिनीला 98% गुण मिळवून ही विद्यार्थिनी आपल्या विद्यामंदिरामध्ये द्वितीय क्रमांक हिला मिळालेला होता आणि संस्कृत विषयामध्ये हिला 100 पैकी 100 गुण आहेत। मार्गदर्शक शिक्षिका आहे श्रीमती शिंदे मॅडम। उपाध्यक्षांच्या हस्ते या मुलीचा सत्कार होत आहे। तृतीय क्रमांक वायकर शरयू मनोहर या विद्यार्थिनीला 97.60% गुण मिळालेले आहेत।
या मुलीला देखील संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत। मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती शिंदे मॅडम। माननीय उपमुख्याध्यापिका आणि मुख्याध्यापक श्री तंवर सर या विद्यार्थिनीचा सत्कार करतायत। पुढील विद्यार्थी आहे भालेराव श्रीनील श्रीकांत 97% गुण मिळालेले आहेत या विद्यार्थ्याला। मान्यवरांच्या हस्ते याचा सत्कार होत आहे। उपप्राचार्य श्रीयुत काळे सर यांना मी विनंती करते, यांनी याचा सत्कार करावा। पुढील विद्यार्थिनी भार्गव आर्यमा सतीश 96.60% गुण ह्या मुलीला मिळालेले आहेत। माननीय पर्यवेक्षिका पाटे मॅडम यांना मी विनंती करते की यांनी ह्या मुलीचा सत्कार करावा। पुढील विद्यार्थिनी शिंगोटे ईश्वरी अविनाश 96.60% गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थिनीला। पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा विद्या सहाणे मॅडम यांना मी विनंती करते। पुढील विद्यार्थिनी कुमारी मनसरे ईश्वरी विक्रम 96.40% गुण मिळालेले आहेत। पालक संघाच्या उपाध्यक्षा विद्या सहाणे यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनीचा सत्कार करावा। पुढील विद्यार्थी आहे नागरे प्रज्वल विजय। हा विद्यार्थी 96% गुण मिळालेले आहेत या विद्यार्थ्याला आणि समाजशास्त्र विषयामध्ये या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत। मार्गदर्शक शिक्षिका पर्यवेक्षक सौ पाटे मॅडम। कोणते? उपाध्यक्ष परशुराम वारुळे यांना मी विनंती करते की त्यांनी ह्या विद्यार्थ्याचा सत्कार करावा। हो या वर्षीचा विद्या मंदिराचा हा आदर्श विद्यार्थी आणि या वर्गाला या विषयाला श्रीमती वाघ मॅडम यांनी देखील त्याला मार्गदर्शन केलेले होते। पुढची विद्यार्थिनी आहे मणियार महेक फारूक। या विद्यार्थिनीला 96% मार्क्स मिळालेले आहेत। पर्यवेक्षिका सौ भालेराव मॅडम यांना मी विनंती करते या विद्यार्थिनीचा सत्कार करावा। पालकांनी लवकर यायचे, विद्यार्थ्यांनी देखील। पुढचा विद्यार्थी साबळे प्राक्तन मधुकर। साबळे प्राक्तन मधुकर याला 95.40% गुण मिळालेले आहेत। या विद्यार्थ्याचा सत्कार श्रीयुत महेश मोरे सहसचिव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। पुढील विद्यार्थी मोरे स्वरूप गणेश। मोरे स्वरूप याचा सत्कार श्रीयुत भूषण घोडेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। सदस्य पालक शिक्षक संघ। पुढील विद्यार्थिनी आहे शेळके आरोही आनंद। 84.80% गुण ह्या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत। शेळके आरोही आनंद।
9445. पालक शिक्षक संघाच्या सदस्या मधुरा काळभोर यांना मी विनंती करते की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. पुढची विद्यार्थिनी आहे इंगळे जानवी गुणवंतराव. 94.40% गुण मिळालेले आहेत. इंगळे जानवी गुणवंतराव. कोल्हे निलवेद राजेंद्र. जादेकर श्रद्धा संदीप. या विद्यार्थिनीला 93.60% गुण मिळालेले आहेत. पालक शिक्षक संघाच्या सदस्या मनीषा गिरी यांना मी विनंती करते या विद्यार्थिनीचा त्यांनी सत्कार करावा. यापुढील विद्यार्थिनी आहे गायकवाड ऐश्वर्या शशिकांत. या विद्यार्थिनीला 93.40% गुण मिळालेले आहेत. संस्कृत विषयामध्ये या मुलीला 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. जादेकर श्रद्धा. पुढची विद्यार्थिनी आहे गायकवाड ऐश्वर्या शशिकांत. या विद्यार्थिनीचा सत्कार सौ कल्पना डुमरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या मुलीला 93.40% गुण मिळालेले आहेत. पुढील विद्यार्थी आहे अनंत सोहम योगीराज. अनंत सोहम योगीराज. यापुढील विद्यार्थी कटरे सोहम तुळशीराम. याचा सत्कार पालक शिक्षक संघाच्या सदस्या रत्ना वाजगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी गोसावी शुभांगी सचिन. कुमारी गोसावी शुभांगी सचिन 93.20 यांचा सत्कार पर्यवेक्षक श्रीयुत वलटेसर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थी आहेत ताजने सुजल निलेश. ताजने सुजल निलेश आहे का? आहे ना. 93% गुण मिळालेले आहेत. पालक शिक्षक संघाचे सदस्य रमेश खरमाळे यांना मी विनंती करते यांनी सत्कार करावा. पुढील विद्यार्थी आहे बनकर आर्यन स्वानंद. बनकर आर्यन स्वानंद. कुमारी माताडे तन्वी राजेंद्र. चव्हाण सुदीप्ता मधुकर. चव्हाण सुदीप्ता मधुकर. पालक शिक्षक संघाच्या सदस्या वंदना नेहरकर यांच्या हस्ते या मुलीचा सत्कार होत आहे. काय नाव आहे? माताडे. चव्हाण सुदीप्ता मधुकर 92% गुण मिळालेले आहेत. या विद्यार्थिनीचा सत्कार वनिता डेरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थी आहे सरोदे सार्थक. सरोदे सार्थक निलेश. .80 गुण ह्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. सरोदे सार्थक निलेश याचा सत्कार मुख्याध्यापक श्री तंवर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. थोरात रितिका रमेश.
थोरात रितिका रमेश, वैष्णव विराज जगदीश, कुमारी गाढवे गौरी सचिन, पाटोळे अर्णव गणेश, गाढवे गौरी सचिन 91.40. हिचा सत्कार उपमुख्याध्यापिका सौ वाळिंबे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हां, हे नाही येतात तर पाटोळे नाही. पाटोळे अर्णव आलाय का? पालक आहेत. पाटोळे अर्णव गणेश 91% ह्या विद्यार्थ्याला गुण मिळालेले आहेत. पाटोळे यांचा सत्कार पर्यवेक्षक श्रीयुत VM शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थी आहेत देशमुख वेदांत संजय 90.60% या विद्यार्थ्याचा सत्कार श्रीयुत थोरात सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी पवार रेणू हिरालाल. पवार रेणू हिरालाल हिचा सत्कार पालक संघाचे सचिव श्रीयुत नवले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थी पाटील आमे सुनील 90.40% गुण मिळालेले आहेत. उषा सुपेकर यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. पाटील आमे सुनील. पुढील विद्यार्थी बाळसराफ साई संतोष. बाळसराफ साई संतोष याचा सत्कार श्रीयुत शेटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थी दिवेकर चैतन्य संदीप. दिवेकर चैतन्य संदीप 90.20 या विद्यार्थ्याचा सत्कार श्रीयुत केंगले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कुमारी गुंजाळ प्राजक्ता संजय 90.20% ह्या विद्यार्थिनीला गुण मिळालेले आहेत. या विद्यार्थिनीचा सत्कार सौ भालेराव मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. इयत्ता 10वीचे गुंजाळ प्राजक्ता इयत्ता 10वीचे 90%च्या पुढील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वांनी जोरात एकदा ह्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि आपण वळूया इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 परीक्षेला बसलेले विद्यार्थी होते 883. पास विद्यार्थी 844. शेकडा निकाल आहे 95.58%. प्रथमतः विज्ञान शाखेचा निकाल ह्या ठिकाणी मी वाचन करते. यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी वरपे ज्ञानेश्वरी योगेश या विद्यार्थिनीला 92% गुण मिळवून ही विद्यामंदिरामध्ये 12वीला प्रथम आलेली होती. कुमारी वरपे ज्ञानेश्वरी योगेश. तालुक्यातही ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तिचं स्वागत करूया. वरपे ज्ञानेश्वरी योगेश हिचा सत्कार श्रीयुत काळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. दुसरा क्रमांक एहळे प्रणव काळूराम या विद्यार्थ्याला 89.67 गुण मिळवून हा विद्यार्थी दुसरा क्रमांक या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. एहळे प्रणव काळूराम.
हो. माननीय मुख्याध्यापक श्री तंवर सर यांना मी विनंती करते, त्यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा. पुढची विद्यार्थिनी कुमार पटवाल सानिका शामराव. बटवाल सानिका शामराव हिचा सत्कार पालक संघाचे उपाध्यक्ष परशुराम वारुळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील क्रमांक नलावडे गिरीश नितीन 88.83% गुण मिळवून हा विद्यार्थी चौथा क्रमांक याला प्राप्त झालेला आहे. नलावडे गिरीश नितीन याचा सत्कार मंदार पाटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. 88.83% गुण मिळवून हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे. चल यापुढील विद्यार्थी भोर अजिंक्य रमेश 88.33% गुण ह्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. भोर अजिंक्य रमेश याचा सत्कार महेश मोरे पालक शिक्षक संघाचे सहसचिव यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. भोर अजिंक्य रमेश. यानंतर वाणिज्य शाखा विज्ञान शाखेतील प्रथम 5 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुढील शाखा वाणिज्य शाखा. परीक्षेस बसलेले विद्यार्थी होते 309. शेकडा निकाल आहे 96.76. प्रथम क्रमांक आहे चव्हाण प्रज्वल संदीप 93.83% गुण मिळवून हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे. चव्हाण प्रज्वल संदीप. कुमारी मुथा पलक निर्मल 93.33. भुजबळ श्रेयस भागेश्वर 91.33. या विद्यार्थ्याचा सत्कार श्रीयुत काळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थिनी कुमारी तेली साक्षी गणेश 90.83% गुण ह्या मुलीला मिळालेले आहेत. कुमारी तेली साक्षी गणेश या विद्यार्थिनीचा सत्कार श्रीयुत शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी ठोंबरे मयुरी अनिल 89.33. ठोंबरे मयुरी अनिल. या विद्यार्थिनीचा सत्कार श्रीयुत वलटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यापुढील शाखा कला शाखा. परीक्षेस बसलेले विद्यार्थी होते 108 विद्यार्थी. शेकडा निकाल लागलेला आहे 76.85. प्रथम क्रमांकाची मानकरी आहे कुमारी क्षीरसागर मोनिका सूर्यकांत 78.50% गुण मिळवून ही विद्यार्थी विद्या मंदिरामध्ये प्रथम आलेली आहे. तिचा सत्कार सौ वाळिंबे मॅडम उपमुख्याध्यापिका वाळिंबे मॅडम यांना मी विनंती करते त्यांनी हिचा सत्कार करावा. दुधाणे सुजित शेखर. दुधाणे सुजित शेखर. काळे तन्मय रामदास. कुमारी कुलकर्णी रेणुका शिवकुमार. 5वा क्रमांक आहे कुमारी पुढे सिद्धी गणेश. कुलकर्णी रेणुका हिचा सत्कार पर्यवेक्षिका सौ पाटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
खुडे सिद्धी गणेश हिचा सत्कार भालेराव टक्के गुण मिळवून ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. प्राध्यापक डॉक्टर सत्यवान थोरात सर यांना मी विनंती करते त्यांनी ह्या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. पाबळे गिरीश नितीन या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. पाबळे गिरीश नितीन. पाबळे गिरीश नितीन 68.81% गुण मिळवून हा विद्यार्थी दुसरा आलेला आहे. पाबळे गिरीश नितीन. पुढील विद्यार्थिनी आहे गायकवाड दीपाली कैलास. ह्या विद्यार्थ्याचा सत्कार पाबळे गिरीशचा सत्कार उपाध्यक्षा सौ विद्या सहाणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. गायकवाड दीपाली कैलास. हो नंबर आलेले होते पहिले खैरे वेदांत गायकवाड दीपाली कैलास 67.50% गुण मिळवून ही विद्यार्थिनी तृतीय आलेली आहे. हिचा सत्कार लांबाते मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. खैरे वेदांत शरद. त्यानंतर शेख जावेद जब्बार या विद्यार्थ्याने उपस्थित राहायचे. या दोनही विद्यार्थ्यांचा सत्कार सौ लांबाते मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. खैरे वेदांत शरद. पटेल मॅडम यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा. शेख जावेद जब्बार याचा देखील सत्कार पटेल मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. डोंगरे पायल दीपक ही विद्यार्थिनी जर ह्या ठिकाणी उपस्थित असेल तर तिने कृपया संपर्क साधावा. डोंगरे पायल दीपक. जाधव सानिका संजय. जाधव सानिका संजय. नाही आले घेऊ पुढे. यानंतर 10वी आणि 12वी त्याचबरोबर व्यावसायिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांचा ह्या ठिकाणी सत्कार केला. पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये ह्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचंय. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी केंद्रप्रमुख श्रीयुत दिनेश मेहर यांची उपस्थिती लागलेली आहे. त्यांचं स्वागत श्रीयुत तंवर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आपण वळूया स्कॉलरशिप विभागाकडे. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीमध्ये स्कॉलरशिप विभाग चालवले जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं इयत्ता 5वी विभाग प्रमुख म्हणून श्रीयुत डेरेसर काम पाहतात. सहाय्यक शिक्षक आहेत श्रीमती बेल्लेकर, श्रीयुत केंगले, सौ बनकर, श्रीमती घंगाळे, श्रीमती वरपे, श्रीमती नेहरकर. यावर्षी भोसले वीर सचिन या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप प्राप्त झालेली आहे. भोसले वीर सचिन या विद्यार्थ्याने आपला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर उपलब्ध व्हायचे. याचे पालक जर आले असतील तर ते देखील भोसले वीर सचिन भोसले वीर सचिन याचे पालक आलेले आहेत. या विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य असं की या विद्यार्थ्याला 298 पैकी 264 गुण मिळालेले आहेत.
नवोदय परीक्षेमध्ये 100पैकी 97 गुण मिळालेले आहेत. मंथन या परीक्षेमध्ये 300पैकी 272 गुण मिळालेले आहेत. राज्य गुणवत्ता यादी 14वा क्रमांक, जिल्हा गुण यादी 9वा क्रमांक, केंद्रामध्ये प्रथम क्रमांक, नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाममध्ये 200पैकी 196 मार्क्स, राज्य गुणवत्ता एक्झाम 3रा क्रमांक, केंद्रात प्रथम क्रमांक. सर्व मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. सध्या हा नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे भोसले वीर सचिन. यानंतर इयत्ता 8वी स्कॉलरशिप हा विभाग श्रीयुत ढवळे सर पाहतात. त्यांना सहाय्यक शिक्षकांचे काम करतायत सौ कोल्हे, श्रीयुत साबळे सर, श्रीमती कवडे, सौ वाबळे, श्रीयुत दुबळे सर, श्रीमती डेरे मॅडम, सौ भालेराव मॅडम हे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आहेत. इयत्ता 8वीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी आहे डेरे सिद्धेश नारायण 228 गुण. बटवाल आर्या, मी नावं वाचते, सर्वांनी यायचे. सर्व मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय. बटवाल आर्या, मेहेर वेदांत दिनेश, गहिने कृष्णा संतोष, वारुळे वेदिका संजय, शिंदे प्रज्ञान अनिल, महामुनी मंजिरी किशोर, लांडे वेदिका पंढरीनाथ, साळवे तेजस्विनी संजीव आणि भालजीव सचिन शंकर या सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला स्टेजवर यायचे. मान्यवरांच्या हस्ते आपला सत्कार होत आहे. डेरे सिद्धेश, बटवाल आर्या, बटवाल आर्या, मी नावं वाचते त्यांनीच. गहिने कृष्णा, वारुळे वेदिका, सर्व पालकांना विनंती राहील की हा फक्त सुरुवातीचा कार्यक्रम होता. आपली मुख्य सर्वसाधारण सभा आणखी होणार आहे, तेव्हा कृपया पालकाचं कौतुक झालं आपल्या, लगेच उठून जाऊ नका, सर्वांनी सभागृहात थांबा. शिंदे प्रज्ञान, महामुनी मंजिरी किशोर, माननीय केंद्र प्रमुख दिनेश मेहेर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. महामुनी मंजिरी किशोर, महामुनी मंजिरी, लांडे वेदिका, साळवे तेजस्विनी, लांडे वेदिका पंढरीनाथ, साळवे तेजस्विनी संजीव, साळवे तेजस्विनी संजीव याचा सत्कार उपमुख्याध्यापिका सौ वाळिंबे मॅडम करत आहेत. यानंतर भालचीम सचिन शंकर याचा सत्कार श्रीयुत काळे सर यांनी करावा. यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाने एक NMMS ही परीक्षा चालू केलेली होती काही वर्षांपूर्वी. यामध्ये प्रामुख्यानं जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 9वी ते 12वीपर्यंत दरवर्षी 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. आपल्या विभागामध्ये ह्यावर्षी
अभोर विनीत राजेश या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे। याला 9वी ते 12वी पर्यंत 48,000 रुपयाची रक्कम याला मंजूर झालेली आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून ह्या विद्यार्थ्याचं स्वागत करायचं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी याचा सत्कार करावा। विभाग प्रमुख श्रीयुत एडके सर या विभागाचे काम पाहत आहेत, त्यांना मदत करतायत सौ नरसुडे मॅडम, सौ मेहर मॅडम, श्रीयुत कोल्हे सर आणि श्रीमती जाधव मॅडम। NMMS अंतर्गत सारथी शिष्यवृत्ती 3 वर्षापूर्वी चालू झाली। जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, आई आणि वडील यांचं पालकांचं उत्पन्न 3.5 लाखाच्या आतमध्ये आहे, परंतु जे विद्यार्थी फक्त मराठा आणि कुणबी समाजाचे आहेत, जे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले नाही आहेत पण फक्त उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मंजूर केली जाते 9वी ते 12वी पर्यंत। प्रत्येक वर्षी ह्या विद्यार्थ्याला 9,800 रुपये रक्कम ही 12वी पर्यंत मिळते। यामध्ये जवळजवळ 9 विद्यार्थी ह्या वर्षी उत्तीर्ण झालेले आहेत। सर्व शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक, विभाग प्रमुख यांचं विद्यामंदिराच्या तर्फे स्वागत आणि अभिनंदन। राक्षे कार्तिकी सतीश, पटकन या। थोरात प्रज्ञा रवींद्र, अडसरे यश दौलत, मी नावं घेते त्याप्रमाणे या। अडसरे वेदिका संतोष, वारुळे स्वराज परशुराम, घुले सोहम चैतन्य, शेटे ओम विजय, गावडे प्रणिती जितेंद्र आणि पवार संस्कृती चंद्रकांत। थोरात प्रज्ञा, अडसरे यश, अडसरे वेदिका, अडसरे जय, अडसरे वेदिका, वारवडे स्वराज, भुले सोहम, नाही तिथं उभं राहतात, शेटे ओम, चल वारुळे स्वराज, घुले सोहम, वारुळे स्वराज याचा सत्कार होत आहे। श्रीयुत तंवर सर सत्कार करत आहेत। तुझं नाव काय? घुले सोहम चैतन्य याचा सत्कार श्रीयुत काळे सर करतील। शेटे ओम विजय, गावडे प्रणिती जितेंद्र, पवार संस्कृती चंद्रकांत, चल झालं आता घे स्पोर्टची राहिली मॅडम झाले आता स्पोर्टची एक झाले 5-6 स्पोर्टचे राहिले। सर्वात शेवटी विद्यार्थ्यांचा आवडता विषय क्रीडा। राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी 2023-24 मध्ये निवड झालेले विद्यार्थी यांना मार्गदर्शन केलेलं आहे श्रीयुत गुळवे सर आणि श्रीयुत गाळव सर यांनी। राज्य पातळीवर निवड झालेले विद्यार्थी आहेत कुमारी दाते श्रुती विजय, हिचा सत्कार पालक शिक्षक संघाच्या सदस्या सुपेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। उषा सुपेकर। यानंतर सिंह प्रियांजली रामकुमार हिचा सत्कार सौ मनीषा गिरी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। पादीर सानिका शांताराम हिचा सत्कार काळभोर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर पुढील विद्यार्थी आहे कोल्हे चैतन्य रामदास। चैतन्य सर एकटा झाला का?
कोल्हे चैतन्य रामदास या विद्यार्थ्याचा सत्कार श्रीयुत वलटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कोल्हे निलवेद राजेंद्र, वाडकर श्रेयश नितीन, वाडकर श्रेयश नितीन, वाडकर श्रेयश नितीन याचा सत्कार कोल्हे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ओके. सिंह शुभम जितेंद्र याचा सत्कार सौ कोल्हे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कोल्हे निलवेद त्याचे पालक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. उपमुख्याध्यापिका सौ वाळिंबे मॅडम यांना मी विनंती करते कोल्हे निलवेदचे पालक यांचा सत्कार आपण करावा. सर्वात शेवटी आपण एक विशेष सत्कार घेत आहोत. आपल्या शाळेमधील 2 विद्यार्थी की जे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांची निवड झालेली होती. त्यामध्ये प्रथम विद्यार्थिनी आहे कुमारी चव्हाण कस्तुरी संदीप आणि बनकर कौस्तुभ अमोल. राष्ट्रीय स्पर्धा विजेती खेळाडू या दोघांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. 14 ते 20 डिसेंबर लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडलेल्या 67व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये या खेळाडूने रिले 4x100 या क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत असताना विक्रमी वेळ नोंदवून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिचे सर्वांचं अभिनंदन. पुढचा यापुढील खेळाडू आहे बनकर कौस्तुभ अमोल. राष्ट्रीय स्तरावर हातोडा फेक या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली होती. या खेळाडूने चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये हातोडा फेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले व पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कंकरबाग बिहार येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये या खेळाडूने सहभाग नोंदवलेला होता. टाळ्यांच्या आवाजामध्ये कडकडामध्ये या विद्यार्थ्याचं आपण स्वागत करूया. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार ह्या ठिकाणी होत आहे. यामध्ये प्रामुख्यानं तसं पाहायला गेलं तर सर्व शिक्षक याच्यामध्ये सहभागी आहेत. परंतु विषय शिक्षक, वर्ग शिक्षक, परंतु प्रातिनिधिक तत्वावर आपण इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक यांचा सत्कार आपण ह्या ठिकाणी घेत आहोत. सर्व 10वीच्या वर्ग शिक्षकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. 10वी अ ताजने मॅडम, 10वी ब कापरे सर, 10वी क वाजगे मॅडम, 10वी ड काजी सर, 10वी ई शिंदे मॅडम आणि 10वी फ साबळे सर. इयत्ता 10वी अ च्या वर्ग शिक्षिका सौ ताजने मॅडम या ठिकाणी यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापक व उपप्राचार्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर पुढील सत्कार आदरणीय श्रीयुत कापरे सर यांचा होईल. कापरे सरांना विनंती राहील यांचा देखील सत्कार पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंदारभाऊ पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. 10वी क च्या वर्ग शिक्षिका सौ वाजगे मॅडम यांचा सत्कार उपमुख्याध्यापिका वाळिंबे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. 10वी ड चे वर्ग शिक्षक श्रीयुत काजी सर यांचा सत्कार भाऊ अरुळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. 10वी ई च्या वर्ग शिक्षिका श्रीमती शिंदे मॅडम यांचा सत्कार सौ उपमुख्याध्यापिका सौ वाळिंबे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
त्यानंतर 10वी फ चे वर्ग शिक्षक साबळे सर यांचा सत्कार श्रीयुत काळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर इयत्ता 12वीचे वर्ग शिक्षक, त्यामध्ये प्रामुख्यानं विज्ञान शाखा ए डिव्हिजन नलावडे मॅडम, बी डिव्हिजन गाडगे मॅडम, सी डिव्हिजन तांबे मॅडम, डी डिव्हिजन कुतळ सर, ई डिव्हिजन टेंबेकर सर, एफ डिव्हिजन शेटे सर या सर्व शिक्षकांनी या सर्व शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. नलावडे मॅडम, गाडगे मॅडम, तांबे मॅडम, कुतळ सर, डेंबेकर सर, शेटे सर यांचा सत्कार सर्व मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. वाणिज्य शाखा ए डिव्हिजन वामन मॅडम, बी डिव्हिजन कोल्हे मॅडम, सी डिव्हिजन जगताप मॅडम, डी डिव्हिजन डवळे मॅडम, ई डिव्हिजन खोल्लम मॅडम ह्या सर्व शिक्षकांनी आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कला शाखा डिव्हिजन ए आवटे मॅडम, डिव्हिजन बी व्यवहारे मॅडम, आवटे मॅडम, व्यवहारे मॅडम यांचा सत्कार मान्यवरांनी करावा. पर्यवेक्षिका सौ पाटे मॅडम या शिक्षकांचा सत्कार करत आहेत. व्यावसायिक विभागामध्ये श्रीयुत थोरात सर, गिरमे सर, श्रीयुत शिंदे सर यांचा सत्कार श्रीयुत काळे सर यांनी करावा, श्रीयुत VM शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. इयत्ता 5वी स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख श्रीयुत डेरे सर, इयत्ता 8वी स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख श्रीयुत ढवळे सर आणि NMMS विभागाचे विभाग प्रमुख श्रीयुत एडके सर यांनी आपला सत्कार घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर क्रीडा विभागाचे प्रमुख श्रीयुत गुळवे सर आणि गाळव सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. नाही श्रीयुत गुळवे सर आणि गाळव सर. या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम, त्यामध्ये असणारे सर्व मार्गदर्शक शिक्षक श्रीयुत शिंदे सर यांचा सत्कार पर्यवेक्षिका सौ पाटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम, आपण गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव येथे उच्च माध्यमिक विभागात वाणिज्य शाखेत SP, OCM, अकाउंट, इकॉनॉमिक्स, EVS या विषयांचे प्रभावी अध्यापन केले. कृपया थांबून राहावं. महत्त्वाच्या सूचना आम्हाला द्यायचे. मुलांचा सत्कार हा सुरुवातीला करून मुलांना आपण पाठवून देत असतो. पालकांनी जाऊ नये कृपया. आपली विद्यामंदिरातील एकूण सेवा 20 वर्ष 2 महिने झाली आहे.
HSC परीक्षेत या विषयांचा निकालही सातत्याने 100% लागला आहे. स्नेहसंमेलनामध्ये नाट्यछटा, नृत्य, बतावणी, पोवाडा, एकांकिका इत्यादी कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नारायणगाव केंद्रावर अनेक वर्ष BComच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करून पुणे व नारायणगाव येथे परीक्षक आणि नियामक म्हणून काम केले. MCVC या विभागातील विद्यार्थ्यांनाही ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या पुस्तकं देऊन त्यांची SSC बोर्ड परीक्षा फी भरून आपला मदतीचा हात कायमच पुढे ठेवलेला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयाला पुस्तके देऊन वाचन संस्कृती जोपासण्यासही हातभार लावला आहे. पालक शिक्षक संघ व गुरुवर्य सबनीस व सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, परीक्षा मंडळ, स्नेहभोजन इत्यादी विभागांमध्ये नियोजनबद्ध काम केले आहे. जय हिंद नॅशनल क्लब नारायणगावच्या भव्य ग्रुप डान्सच्या स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली. स्वातंत्र्य सैनिक आणि माजी शिक्षक आपले पिताश्री कैलासवासी सुखदेव रघुनाथ चौरे सर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत कोरोनाच्या महाभयंकर महामारीच्या काळात कोविड योद्धा म्हणून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल आम्ही वारोवाडीकर ग्रुप व ग्रामस्थांकडून आपल्याला सन्मानपत्र समस्त ग्रामस्थ मंडळी खोडद तालुका जुन्नर श्री क्षेत्र कुलस्वामी रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट मौजे निमदरी यांच्यामार्फत विशेष हिवाळी शिबिर यामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून सन्मानचिन्ह ग्रामपंचायत वारोवाडी यांकडून 5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिनानिमित्त आपण करत असलेल्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे जिल्हा आयोजित शिक्षक सन्मान अभियानांतर्गत 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र निर्मल ग्राम पर्यावरण समृद्ध आदर्श ग्राम मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणूनही सन्मानपत्र देऊन विविध ठिकाणी आपल्याला गौरविण्यात आले. महाशिवरात्री यात्रेनिमित्त भागेश्वर मंदिरामध्ये NSSच्या विद्यार्थ्यांसोबत फराळ वाटप करताना सहभागी राहून सामाजिक बांधिलकीही जपली. आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छासह आपल्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित गौरव म्हणून पालक शिक्षक संघाच्या वतीने आपल्याला हे सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करताना परमानंद होत आहे. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करते की आपण सर्वांनी मॅडमला सन्मानपत्र, शाल, बुके देऊन सन्मानित करावे. हां, सन्मानपत्र आहे सर, ते तेवढे हे ते का ये वाळा सर पहिले शाळा मॅडम का सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात मॅडमला शुभेच्छा द्याव्यात. यानंतर शेटे सरांना मी विनंती करते सुट्या द्या. धन्यवाद मॅडम. या सर्व सत्कारांच्या नंतर एका विशेष सत्काराकडे आपण पुन्हा एकदा जातो आहोत. कैलासवासी सोनाबाई बंडोपंत मेहर आजी यांच्या स्मरणार्थ प्राध्यापिका सौ सारिका अभय भूमकर मेहर मॅडम यांच्याकडून ग्रंथालयासाठी 5,000 रुपयांची एकूण 30 पुस्तकांचा संच त्यांनी ग्रंथालयास भेट दिला आहे आणि म्हणून मॅडमचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे. भूमकर मॅडम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती राहील की आपण मॅडमचा या ठिकाणी सत्कार करूयात. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय काळे सर यांनाही विनंती आहे की आपण मॅडमचा या ठिकाणी सत्कार करावा.
पुस्तकांचा जो संच मॅडमनी या ठिकाणी ग्रंथालयास भेट दिला आहे तो स्वीकारण्यासाठी विनंती आहे. ग्रंथपाल मानसे मॅडम आणि सोनवणे काका दोघांनाही विनंती राहील की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि पुस्तकांचा संच स्वीकार करायचा आहे. खरं तर पुस्तकांचं दातृत्व हे खूप मोठं असतं आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण सारिका फुंकर मॅडम यांनी या ठिकाणी आपल्याला घालून दिलं आहे आणि म्हणून मॅडमचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही पुस्तकं या ठिकाणी ग्रंथालयास भेट दिली जात आहेत. भुंकर मॅडम आणि ग्रंथपाल दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण स्थानापन्न व्हावं. पालक शिक्षक संघाच्या या संपूर्ण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व बक्षीसपात्र विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्वांचा या ठिकाणी आदर सत्कार झालेला आहे. पालक शिक्षक संघाची जी खरी ओळख आहे किंवा जो खरा एक महत्त्वाचा भाग असतो आणि तो म्हणजे काही महत्त्वाच्या सूचना किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये पालक आणि शिक्षक दोघांचाही संवाद घडला पाहिजे आणि म्हणूनच पालकांच्या बरोबरचा संवाद या ठिकाणी साधण्यासाठी विनंती राहील आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय काळे सर यांना की आपण शालेय शिस्त आणि शैक्षणिक गुणवत्ता या विषयावर पालकांशी संवाद साधावा. आज पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे. त्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि सहकारी शिक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. शिस्त आणि शैक्षणिक गुणवत्ता या दोन्ही पण एकमेकाशी कोरिलेटेड अशा बाबीत. म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता ही शालेय शिस्त जर व्यवस्थित राहिली तरच ती वाढू शकते आणि त्याच्यासाठी फक्त शिक्षकच नाही तर पालक, समाजातील विविध संघटना असतील किंवा जबाबदार नागरिक असतील, या सर्वांनी त्याच्यामध्ये समन्वयाने जर काम केलं तरच ही गुणवत्ता आपल्याला वाढलेली बघायला मिळेल. आज जसं आपण 90% वर 34 विद्यार्थ्यांचा सत्कार केला 10वीसाठी, कदाचित ती संख्या अजून त्याच्या दुप्पट पण होईल आणि त्याच्यासाठी आपण एकत्रितपणे काम करायचे. आता शालेय शिस्तीच्या बाबतीत आपल्याला ती जर विद्यार्थ्यांच्या अंगी जर बाळगली तर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच नाही पण पालकासाठी, समाजासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आत्ता कदाचित केलेली शिक्षा आपल्याला कठोर वाटेल पण भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्यासाठी किंवा आपल्यासाठी तो पाल्य म्हणून आपल्याला ते फायदेशीर असणार आहे. बाकी सर्वसाधारण सूचना आहेत. विद्यार्थ्यांनी गणवेशात आलं पाहिजे, त्याची केशरचना चांगली असली पाहिजे, आयडेंटिटी कार्ड त्याच्या गळ्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे ह्या बेसिक गोष्टीत 10वी-12वीच्या बाबतीत आपण बघतो की 75% उपस्थिती जर नसेल तर परीक्षेला बसता येत नाही. पण ज्यावेळेस उपस्थिती कमी लागलेली असती, पालकाला समजतं, त्यावेळेस शैक्षणिक वर्ष संपून म्हणजे परीक्षेचं फॉर्म भरायचं कामकाज चालू असतं आणि त्यावेळेस आता काहीतरी करा आणि तो खूप अभ्यास करतो आहे किंवा करल अशी आपली बाबडी अशी असते पण नियमाच्या पुढं काही होत नाही. तर त्याही बाबतीत आपण सर्व पालकांनी लक्ष द्यावं. म्हणजे आपण जर बघितलं तर 5वीपासून 12वीपर्यंत ऑब्झर्व जर केलं ग्राउंडवरती तर खूप गाणगाण शिव्या देणारी मुलं पण आहेत. म्हणजे आपल्याला जाणाऱ्या पालकांनासुद्धा असं वाटतं की हे काय आहे. म्हणजे त्यांना कोणी शिकवत नाही, ना पालक शिकवतात ना शिक्षक शिकवतात, पण मात्र का ते असं नकळत त्यांच्या तोंडून हे आपल्याला बघायला मिळतं. मधल्या सुट्टीत पळून जाणारी मुलं असतील तर त्याच्यावर पण म्हणजे पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी शाळेतून म्हणजे घरी येतो आहे का, तो वेळेत येतो आहे का, किंवा घरून तो शाळेत आला आहे मग तो येतो आहे का नाही. तर ह्याच्यासाठी आपण म्हणजे खूपच काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. क्रॉस चेकिंग केले पाहिजे. अधूनमधून आपण इथं किमान महिन्यातनं एखादी जरी चक्कर मारली न सांगता तर आपल्याला निश्चित कळेल. आपण विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत जर बघितलं तर CCTV हायस्कूलला पण आहेत. विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रीचे मशीन आहे म्हणजे फेस रिडिंगची, तो आला का नाही येताना जाताना त्याचं थंब होतो. शिवाय दररोजच्या दररोज 5वी ते 12वी जी मुलं ॲब्सेंट आहेत त्यांची आपण दैनंदिनी
जर ॲबसेंट असतील तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ती पाठवली जाते आणि पालकांनी ती बघणं गरजेचं आहे. कारण काहींना म्हणजे मुलं तो जो काय वर्ग शिक्षक असेल किंवा इतर असेल तर त्याला ब्लॉक करून ठेवतात. त्याच्यामुळं आपण ते पण बघितलं पाहिजे की आपल्याला मेसेज यायचे का बंद झालेत, किंवा विद्यार्थ्याचा ग्रुप जर नंबर जर ॲड असेल तर तो आपल्याला कुठलाच मेसेज कसा सांगत नाही ह्याची पण आपल्याला कधीतरी प्रश्न पडला पाहिजे, की जेणेकरून आपण बरेच दिवस शाळेत गेलो नाही तर जाऊन बघितलं पाहिजे. CCTV आहे, त्याच्यामध्ये पण सगळ्या विद्यार्थ्यांची येणे जाण्याची ती आपल्याला नोंद बघायला मिळते. ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत जर काही मुलांना मध्येच काही शारीरिक त्रास झाला किंवा आजारी पडली तर आपण त्यांना जायला परवानगी देतो. त्यासाठी एक रजिस्टर ठेवले. त्या रजिस्टरवरती त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचा वर्ग, तो स्वतः चालला असेल तर तशी नोंद असते. जर त्याला कोणी न्यायला आलं असेल तर त्या पालकाचं त्याचं नाव असतं, त्याचा मोबाईल नंबर असतो, त्याचे असणारं त्याचं नातं काय आहे त्या ठिकाणी नमूद करावं लागतं. आणि ही सगळी जी काय लिखापडी ते आम्ही जे रजिस्टर आहे त्या ऑफिसमध्ये असतं, की जेणेकरून तो विद्यार्थी CCTVच्या नजरेमध्ये असेल. म्हणजे तो कुणाबरोबर गेला आहे आणि तो स्वतः जर गेला असेल तर किती वाजता गेला आहे ह्या सगळ्या नोंदी आपल्याला अपडेट राहतात. म्हणजे इथून तो गेला आहे मग खरंच घरी गेला आहे किंवा इतर ठिकाणी गेला आहे हे पण आपल्याला लक्षात येतं. तर जे शाळाबाह्य फिरणारी मुलं पण आपण बघतो. म्हणजे काही पालक असे असतात की त्यांना जर गावात गार्डनमध्ये फिरणारी मुलं दिसली किंवा गणपीरकडे दिसली, कॅनॉलकडे दिसली तर ते आम्हाला फोन करतात. मग आपण बऱ्यापैकी जे रिकामे शिक्षक असतील त्यांना आपण तिकडं पाठवतो. तर खरं असा प्रश्न पडला की आपण शिकवायचं का बाहेरच्या मुलांना त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. नाही आपण गेलो तरी पण म्हणजे पालकांचा ज्यांनी फोन केला आहे त्याला निश्चित वाटणार की शाळेचं लक्ष नाही. तर त्याच्यातूनही काही अशा चित्रविचित्र बाबी आपल्याला समोर येताना बघायला मिळतात. तर असं निदर्शनास आल्यानंतर तुम्ही निश्चित कळवा आम्हाला. अशा मुलांची जी काय आपल्याला बघायला मिळेल ती पालकांपर्यंत ती गोष्ट पोचवता येते. समाजातल्या सगळेच दोन्ही गावचे सरपंच असतील किंवा सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, पालक असेल, आपण सगळ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. खरं तर मुलांना आपण मोबाईल द्यायला नाही पाहिजे. तो जर असेल तर बऱ्याच गोष्टी पुढच्या घडत जातात. तर तो किंवा गाडी असेल, आता गाडीच्या बाबतीत पण पोलिसांची अधूनमधून चेकिंग असते आणि मग अशा वेळेस त्याच्यावर जी काय कारवाई होती ती प्रत्यक्ष कुणाला भोगावी लागते तर पालकाला भोगावी लागते. आणि मग अशा वेळेस ते आपल्यालाच निस्तरायचे प्रकरण. काय वेळेस तर पोलीस बाहेर गेटवर आहेत म्हणून मुलं 4-4 तास बसून राहतात. शेवटी नाहीला तो पालक येतो मग त्याच्याकडे ती चावी सुपूर्द केली जाते, तो गाडी घेऊन बाहेर जातो आणि मग विद्यार्थी जातो. म्हणजे एवढा उपद्व्याप करण्यापेक्षा त्याला गाडी न दिलेली चांगली. जर द्यायचीच असेल तर त्यांनी ती नीट व्यवस्थित म्हणजे वापरली पाहिजे, त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. म्हणजे आपली सगळ्यांची भावना अशी, जे मूर्तिकार असतो तर त्या मूर्तिकाराला आपण सांगतो की काय श्रीकृष्णाची मूर्ती बनव किंवा इतर देवताची बनव, त्याला दगड दिला जातो. तो दगड दिल्यानंतर तो जो मूर्ती बनवतो त्याला छनीने गाव घालत असतो आणि मगच ती सुरेख अशी मूर्ती आपल्या ताब्यात मिळते. पण हल्ली असं झालं आहे पालकांचं की आमचा हा दगड घ्या पण त्याला अजिबात छनीचा वापर करायचा नाही, त्याला कुठलाच धक्का लावायचा नाही, पण चांगली मूर्ती त्याची बनवून आम्हाला तुम्ही द्यायचा. त्या शिक्षकांनी जर त्याला शिक्षा केली, त्याला जर रागवलं तर तो परत घरी जाऊन सांगितल्यानंतर काही पालक समजदार आहेत पण काहींच्या बाबतीत एकुलता एक असतो, मग तो पण भांडायच्या पवित्र्यात कॉलेजमध्ये शाळेमध्ये येतो. म्हणजे असं कधीही होणार नाही. आपणही शिकलो तर आपले जे गुरुजन होते ते ज्या पद्धतीने आपल्याला शिक्षा करत होते, चुकील तिथं आपल्याला समज देत होते, तशी परिस्थिती आता कमी झाली आणि बिगर घडवता बिगर छनीचं गाव घालता आपल्याला सुंदर मूर्ती बनवून पाहिजे तर ती काय तशी मिळणार नाही. त्यासाठी पालकांनी पण आणि शिक्षकांनी पण काही गाव आहे ना त्याला रागवलं पाहिजे, त्याला शिक्षा केली पाहिजे, तरच आपल्याला सुजाण नागरिक भविष्यामध्ये बघायला मिळतील. अन्यथा म्हणजे बरीच अशी काही की आपल्याला न सांगता येण्यासारखी गोष्टी ह्या घडत असतात आपल्या मुलांच्या बाबतीत. तर ते आपण सगळ्यांनी मिळून टाळलं पाहिजे.
त्या गुणवत्ता वाढीच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आता जे आपण सत्कार बघितले मुलांचे, तर त्याच्यामध्ये NMAची परीक्षा असेल, सारथी शिष्यवृत्ती असेल किंवा इतर स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, त्याच्यासाठी जे काही शाळेमध्ये मार्गदर्शन केलं जातं किंवा त्या परीक्षांचं आयोजन केलं जातं, त्याचं यश आपण बघितलं. म्हणजे शाळा काय काय करते हे आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला निदर्शनास आले. 11वी-12वीच्या बाबतीत आपण CET JEE असेल, नीटची परीक्षा असेल, तर त्याच्यासाठी पण आपण चालू वर्षीपासून मार्गदर्शनाचे वर्ग चालू केलेत. शिवाय डिपर नावाची संस्था आहे, त्याच्यामार्फत ह्या ऑनलाईन ऑफलाईनच्या परीक्षा आहेत CETच्या JEEच्या किंवा नीटच्या, त्या पण आपण घेत असतो. वर्षभर त्या परीक्षांचं आयोजन आपण करणार आहे चालू वर्षी पण. किमान वर्षभरामध्ये 12 ते 13 परीक्षा ह्या त्याच्या होतील. तर त्याच्यामध्ये 12वी सायन्सच्या मुलांनी, 11वी सायन्सच्या मुलांनी जरूर सहभागी व्हावं. निश्चित त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि आज खूप मनाला समाधान वाटतं की खूप मोठ्या संख्येने पहिल्यांदाच ह्या सर्वसाधारण सभेसाठी पालकवर्ग, महिला बंधू भगिनी उपस्थित आहेत. तर त्यांना गुरुवर्य रापसपनीस विद्यामंदिर आणि ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. छडी लागे छमछमपासून सुरू झालेला आपला प्रवास आता छडीविना चालला आहे आणि म्हणूनच कदाचित शालेय शिस्तीचा मोठा प्रश्न आपल्यासमोर येऊन ठेपला आहे. अर्थात त्यावर काम करण्यासाठी पालक शिक्षक संघ, तुम्ही आणि आम्ही, आपण सर्वजण सज्ज आहोत आणि म्हणूनच ही सर्वसाधारण सभा त्यासाठी आयोजित केलेली आहे. वर्षभरही अनेक सभा त्यासाठी होतील, परंतु आज आपण या सर्वसाधारण सभेमध्ये पुढच्या विषयाकडे वळताना अर्थात ऐनवेळच्या विषयांकडे वळतो आहोत. आणि म्हणून पालकांना विनंती आहे आणि कार्यकारिणीलाही विनंती आहे, काही ऐनवेळचे विषय असतील तर आपण ते घ्यावेत. कृपया पालकांनी जाऊ नये. 15-20 मिनिटात जास्तीत जास्त समावेश संपेल. महत्त्वाचे विषय अजून बाकी आहे, कृपया जायची घाई करू नये. पालकांना काही सूचना करायची असतील, इथे येऊन बोलायचं असेल किंवा आम्ही तिथपर्यंत माहिती देऊ, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. ऐनवेळचे विषय आणि पालक मनोगत असे दोन्ही विषय एकत्रित या ठिकाणी पुढे चालतील. जर कोणा पालकांना या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं असेल किंवा काही सूचना करायच्या असतील तर आपण पुढे यायचं आहे किंवा आपल्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे माईकही उपलब्ध करून दिलं जाईल. कोणीही पालक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करण्यासाठी पुढे येत नाही आहे. धन्यवाद. आपलं स्वागत आहे. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान गुरुवर्य श्री तंवर सर असतील, त्याचबरोबर श्री काळे सर असतील आणि इतर सर्व शिक्षक. सध्या तर आज खरं तर पालकांनी स्वतःची मनं मांडली पाहिजेत, पण कोणच इथं आलं नाही. मी सगळ्या पालकांतर्फे एक आपल्याला विनंती करतो. मी स्टेजवर कधी बोललेलो नाही, प्रथम वेळ आहे. खरं तर विद्यार्थ्यांना, मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे, मीच ह्या शाळेत शिकलेलो आहे. ह्या शाळेत सर्व संपन्न अशी मुलं घडवली जातात, पण सध्या स्पर्धेचं युग पाहता तुम्ही शाळेचे मुलांना सगळे चांगले सब्जेक्ट शिकवताच. जे तुम्ही सत्कार केले यातून आम्हाला दिसते किंवा मी लहानपणापासून पाहतो आहे की तुम्ही विद्यार्थी अतिशय उत्तम घडवता. किंवा काळे सरांनी जे सांगितलं आहे की आत्ता CCTV कॅमेरे, म्हणजे तुम्ही आमच्या मुलांची एवढी काळजी घेत आहे की त्यांनी बाहेर गेलं तर तुम्हाला लगेच आम्ही तुम्हाला सांगू शकतो तुमचा मुलगा कधी आत आला, कधी बाहेर गेला. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असताना सध्याच्या स्पर्धेच्या युगात जर आमच्या मुलांना टिकायचं असेल तर त्यासाठी त्यांना वेळेचं नियोजन आणि गोल सेटिंग्स ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या दोन गोष्टींचा तंवर सर ह्याच वर्षी मुख्याध्यापक झालेले आहेत. मला असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांना शाळेतला एखादा धडा कमी शिकवला तरी चालेल. सर्व पालकांच्या वतीने मी अशी विनंती करतो की आमच्या मुलांना शाळेचा अभ्यासाचा एक धडा कमी शिकवला तरी चालेल, पण गोल सेटिंग्स आणि टाईम टेबल, टाईम मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टी आवश्यक शिकवाव्यात. कारण काय होतं आहे, पालकांसह मुले म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही, पण तो वेळ कसा जातो हे आपण लिहूनच ठेवत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही तुमच्या मुलाचं वेळापत्रक बनवलं
तर तो किती वेळ काय करतो हे तुम्हाला कळेल. पण होतं आहे काय, पालकांनाही वेळ नाही आणि मुलांनाही वेळ नाही. नुसतं आपण म्हणतो वेळ नाही, पण आपण मित्रमैत्रिणींमध्ये गप्पा मारण्यात तासनतास वाया घालवतो, आपण मालिका पाहण्यात 2-2 तास वाया घालवतो, पण आपण आपल्या मुलांबरोबर बोलण्यासाठी वेळ देत नाही, त्यांच्या भावना समजून घेत नाही किंवा त्यांच्याशी चर्चा करत नाही. आपला मोबाईल आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे का? आपला तो टी व्हीचा कार्यक्रम आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे का? खरं तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. पालकांना माझं म्हणणं आहे की तुम्ही मुलांचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतचं टाईम टेबल तयार करा. बरेच पालक असे असतात की विद्यार्थ्यांना असतात, अरे अभ्यास कर, अरे अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, खेळायला गेला, अरे अभ्यास कर. त्यापेक्षा तुम्ही त्याला असं सांगा की तू 1 तास अभ्यास कर, 1 तास खेळायला, मग तो 1 तास प्रामाणिकपणे अभ्यास करेल. पालक असं करतात, हे अभ्यास कर, तो म्हणतो अभ्यास झाला. मग पालक म्हणतात की तुझा अभ्यास झाला ना, मग आता वाच. मग तो तिकडे वाचत असतो, हे इकडे टी व्ही पाहत असतात किंवा मोबाईल पाहत असतात. मग खरं तर पालकांनी काय केलं पाहिजे की आपल्या मुलाने एक धडा वाचला आहे, 2 पानं वाचू द्या, तुम्ही त्याला एक प्रश्न विचारा त्याच्यावरचा. कदाचित त्या मुलाने अभ्यास केला नसेल तर तो काय करेल, दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रश्न विचारला, दुसऱ्या दिवशी अभ्यास करेल, तिसऱ्या दिवशी अभ्यास करेल. अशा पद्धतीने आपण त्यांचा अभ्यास करून घेऊ शकतो. पण आपण काय होतं, नुसतं तू वाच, आपण त्याला प्रश्न विचारत नाही. त्याला कळतं की आई बाबा मला प्रश्न विचारणार नाही, तो अभ्यासाच्या ऐवजी आतमध्ये रूम जाऊन काहीतरी वेगळंच करत असतो. म्हणजे खरं तर शिक्षकांना दोष देण्यापेक्षा आपला मुलगा शाळेत 5 ते 6 तासच असतो, उरलेले 18 तास आपल्याकडे असतो, आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. मग शेजाऱ्यांनी सांगितलं मुलांना मोबाईल दिले नाही पाहिजे. खरं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चुकी आम्हा पालकांचीच आहे. कारण मुलगा घरात आला की आम्ही त्याच्याबरोबर बोलण्याच्या ऐवजी मोबाईलमध्ये तासनतास वाया घालवत असतो. मुलगा घरात आला की आमचा टी व्ही चालू असतो, आमचंच टी व्हीकडे लक्ष असतं. मग मुलगा आमच्या शेजारी म्हणूनच मालिका बघतो. मुलाला मोबाईल देऊ नका असं माझं म्हणणं नाही, मुलाला मोबाईल द्या ना, तुम्ही पण त्याच्याबरोबर बसा, एखादी बोधकथा लावा, एखादी व्यक्ती संघर्षातून कशी पुढं गेलेली आहे ते त्याला दाखवा. त्यानंतर त्याला विचारा की तुला हे बाळा समजलं का काय. त्याला समजलं तर नाही तर तुम्ही त्याला समजून सांगा. अशा प्रकारे आपण तो मोबाईल पाहू शकतो ना, आपणही पाहू शकतो आणि तोही पाहू शकतो. इतर काय पाहण्यापेक्षा तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता. वेळेचं नियोजन करा, विद्यार्थ्यांना गोल सेटिंग करून द्या. म्हणजे एक उदाहरणार्थ एखाद्याला पुण्याला जायचं असेल तर पुण्याला जातानाचा रोड त्याला माहीत पाहिजे. जर तो मनसरच्या दिशेने जर तो आळ्याफाट्याच्या दिशेने गेला तर त्याला सांगायचं की तुला आळ्याफाट्याच्या दिशेने जायचं नाही, तुला पुण्याच्या दिशेने जायचं. म्हणजे थोडक्यात एखाद्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्या डॉक्टर होण्यासाठी त्याला काय काय लागतं. आज ग्रामीण भागातली मुलं मागं काय, आमच्या बॅचला CAला असणारा एक मुलगा 15वी नंतर CAसाठी गेला, बॅचचा टॉपर, पण झालं काय, त्याला माहीतच नाही CAचा अभ्यास कधी करायचा असतो. राजनी गावचा मुलगा तिथे गेल्यावर 3-4 वर्ष अभ्यास केला आणि रिटर्न आला. खरं तसं पाहिलं तर CAची जे परीक्षा असते किंवा जो अभ्यास असतो ते सिटीतले पालक 8वी-9वीपासून मुलाला CAच्या परीक्षेची तयारी करायला होतात. 10वी नंतर तर हमखास त्यांचं CAकडे लक्ष असतं. मग आपल्याला काय बनवायचं आपल्या मुलाला, बरेच पालक म्हणतात तो ऐकतच नाही. पण आपण जर त्याच्या अवतीभोवती तसं वातावरण तयार केलं, ज्या गोष्टी आपल्याला त्याला बनवायच्यात त्या गोष्टीच्या दिशेने त्याला नेलं तर हळूहळू त्या गोष्टी त्याला सहज समजतील, सहज पडतील. आणि ते त्याला गोल सेट करून दिलं, रोज त्याला सेट करून द्या की 15 मिनटं तो अभ्यास कर, 15 मिनटं खेळ. तुम्हाला जर त्याच्याकडून अभ्यासच जास्त करून घ्यायचा ना, तो 2 तास खेळत असेल, 1 तास अभ्यास करत असेल, तर तुम्ही डायरेक्ट त्याला 2 तास अभ्यासाला नाही बसू शकत. तुम्ही त्याची मानसिकता बदला. आज 1 तास खेळायला गेला ना, पुढच्या आठवड्यात तू 1.25 तास अभ्यास कर, खेळ कमी कर, असं करून तुम्ही त्याला अभ्यासावर आणू शकता. तुम्ही डायरेक्ट त्याला अभ्यास कर म्हणून घरात बसू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या मुलांकडून करून घेऊ शकतो. फक्त तुमचं जे डायरेक्ट इमेज बदलण्याचं आहे हे डायरेक्ट होणार नाही आणि सगळ्या गोष्टी शिक्षकांवर सोपवून चालणार नाही. आपल्याला स्वतःला बदल घडवावा लागेल, स्वतःला मुलांबरोबर वेळ घालवावा लागेल. जर आपण मुलांबरोबर वेळ घालवला नाही तर तुम्ही जे पैसे कमवत आहे किंवा प्रत्येक पालक कष्ट करतो, आज ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचे पालक काही उपस्थित काही निघून गेले. कदाचित तुमच्या पण चेहऱ्यामध्ये मला ते दिसत होतं बऱ्याच जणांच्या की मलाही कधी या स्टेजवर माझ्या मुलाबरोबर सत्कार घेता येईल. तो सत्कार तुम्हाला निश्चितच घेता येईल. पण आपण पालक म्हणून कमी नाही पडलो पाहिजे. सरांनी आवर्जून उल्लेख केला होता की आम्ही मारल्यावर पालक परत आम्हाला विचारायचं जाब. खरं तर आम्ही तयार झालो ते त्या भीतीमुळेच तयार झालो सर. जो शिक्षक सगळ्यात जास्त मार देईल त्याचा अभ्यास सगळ्यात पहिला कंप्लीट असायचा. का तर मार खायला नाही. आजच्या मुलांना ती भीतीच नाही राहिली. आजची मुलं घाबरतच नाही. कारण मला सरांनी मारलं तर मी आईला जाऊन सांगणार, वडिलांना जाऊन सांगणार, वडील आई माझी चालली भांडायला. आपली जबाबदारी आहे. आपल्याला जर मारता नसेल तर आपण शिक्षकांना सांगायचं की, आणि शिक्षक काही उगाच कोणाच्या मुलाला मारणार नाही. त्यांना तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवायचा, चांगल्या पद्धतीने तयार करायचा. आणि तो विद्यार्थी आपला मुलगाच. बऱ्याच वेळा आजकाल काय होतं सर, पहिलं असं असायचं की बाहेर फिरताना शेजारची नजर पाहिली तर मुलगा घाबरायचा. का घाबरायचा तर शेजारचे घरी सांगतील.
पण आता परिस्थिती अशी की शेजारची आपल्या घरी सांगायला आले की आपण म्हणतो तुला काय करायचं, माझा मुलगा मी बघून घेईन. ह्याच्यामुळं खरं तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप छोट्या गोष्टी आहेत. आपण या गोष्टींवरती बारीक विचार केला पाहिजे. पहिलं शेजारचा काका किंवा काकू सहज चुकीचं केलं तर आपल्याला मारायची, पण आज जर शेजारचे माझ्या मुलाला का मारतो, ह्याच्यामुळेच आपली मुलं बिघडतात. ते आपणच आपल्या मुलांना बिघडवतो आहे, आपल्या लक्षात देत नाही. सर, माझी मनापासून एक आवर्जून तुम्हाला विनंती आहे की वेळेचं नियोजन आणि गोल सेटिंग्स एक धडा कमी शिकवा. मला आठवतं आहे, म्हणजे मी शिक्षण पद्धतीला नाव नाही ठेवत, पण मी 5वी 6वी शिकलेलो असावी माझ्या आयुष्यात मला पुढे कधी उपयोग आले नाही. पण आपण जर गोल सेटिंग्स, मुलाला योग्य मार्ग कसं जायचं, तुझं टार्गेट कसं निवडायचं आणि त्या टार्गेटच्या अवतीभोवती मुलगा कसा राहील, हे जर तुम्ही त्यांना सांगितलं तर मुलं नक्कीच यशस्वी होतील. आणि त्याच्याबरोबर टाईम टेबल म्हणजे टाईमचं मॅनेजमेंट, त्याच्या दिवसाचं मॅनेजमेंट, ह्या 2 गोष्टी शिकवून नारायणगावच्या गुरुवार राप सबनीस विद्या मंदिराने एक वेगळा प्रकार शाळेत आणावा आणि सर्व तालुक्याला नव्हे, जिल्ह्याला नव्हे, तर महाराष्ट्राला एक आदर्श शाळा म्हणून दाखवून द्यावं. दुसरी गोष्ट, मी प्रामुख्याने माझा मुलगा 5वीला आहे म्हणून मी पाहिली, 5च मिनटं घेतो, सगळ्यांना कंटाळा मला माहिती आहे. माझा मुलगा 5वीला आहे. मी पाहिलं की मी शिक्षण घेत असताना मी पहिल्यांदा आलो त्यावेळेस एकदम हुशार तुकडीत पडलो. त्यामुळे शिक्षक शिकवायचे ते सगळं त्या मुलांना कळायचं. मी मराठी शाळेतून आल्या झेडपीमधून 7वीला आल्यापासून मला काही कळत नव्हतं. पण आत्ता मात्र सरांनी, तोमर सरांनी असेल किंवा कोण मॅनेजमेंट आहे त्यांचं मी आभार मानेन की परीक्षा घेऊन मार्कलिस्टनुसार मुलांच्या ABC तुकडा केल्यात. याचा फायदा आपल्या मुलांना पण आहे, कारण ज्याच्या मुलाला जास्त मार्क पडले ते सगळे एका लेवलची मुलं एका वर्गात आलेली आहेत. मग शिक्षकांनाही शिकवताना त्याचा फायदा होतो आहे की त्या लेवलला त्यांना जाऊन शिकवता येतं आहे. आणि जी खालच्या तुकडीत मुलं असतील त्यांनाही त्याचा फायदा होतो आहे, कारण शिक्षकाला कळतं, चेहरा पाहिला की शिक्षकाला कळतं की ह्या मुलाला कळलं नाही, म्हणजे शिक्षक त्याच्या लेवलला खाली येऊन शिकवतो. म्हणजे यातून सर्व मुलांना एका प्रकारचं ज्ञान मिळेल. हुशार मुलांची तुम्ही शिक्षक लोक फास्टमध्ये शिकवू शकतात कारण त्यांची कॅपेबिलिटी जास्त असते. आणि थोडेसे मीडियम क्लास किंवा खालच्या लेवलला जी मुलं असतील यांनाही ते चांगल्या पद्धतीने समजू शकतं. मला जी बोलण्याची संधी दिली याबद्दल पालक शिक्षक संघाचे सर्व कमिटी मेंबर यांचं मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. प्रशांत तिचके सर यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये सुंदर अशा काही कल्पना या ठिकाणी सांगितल्यात. गोल सेटिंग असेल किंवा टाईम मॅनेजमेंट असेल किंवा हॅबिट डेव्हलपमेंट असतील, अशा सगळ्या बाबतीत त्यांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे. अजूनही कुणी पालक या ठिकाणी बोलणार असतील तर विनंती आहे, आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे किंवा त्या ठिकाणी माईक पोचवला जाईल. प्रशांत तिचके सरांनी अजून एक गोष्ट नमूद केली, ती म्हणजे पालकांनी शिक्षकांना जाब विचारावा. आणि आमचं इथेच म्हणणं असतं कदाचित, पालकांनी शिक्षकांना जाब विचारावाच, परंतु तो कोणता, याच्यावर थोडीशी काही बंधनं असावीत. आम्हाला तुम्ही काय शिकवता आणि किती शिकवून झाले आणि कसं शिकवले या बाबतीत विचारणारा एकही पालक कधीच भेटत नाही. पण नको त्या अनेक गोष्टी विचारण्यासाठी अनेक पालक, कदाचित हा माझा आगाऊपणा ठरेल सर, पण तरीसुद्धा ह्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणूनच पालकांना ही विनंती राहील की नक्की आम्हाला भेटायला येत चला. पालक शिक्षक संघाच्या वतीनं, विद्यामंदिराच्या वतीनं, सर्व प्रशासनाच्या वतीनं विनंती आहे की आपण आम्हाला तुमच्या पाल्याच्या विषयी चर्चा करण्यासाठी नक्की भेटत चला. कुणी पालक नसतील तर आपण पुढच्या विषयाकडे जातो आहोत. यानंतर विनंती राहील आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय तवरे सर यांना की आपण सभेला संबोधित करावं. आजच्या या पालक सभेसाठी मंचावर विराजमान विद्यामंदिराच्या उपमुख्याध्यापिका वळेंबे मॅडम, उपप्राचार्य काळे सर, पर्यवेक्षक VM शिंदे सर, पाटे मॅडम, भालेराव मॅडम, पालक संघाचे सहसचिव मोरे सर, उपाध्यक्ष मंदार पाटे, भाऊ आरोळे, कल्पना डुंबरे, सहाणे मॅडम, गिरी मॅडम, वाजगे मॅडम, डेरे मॅडम, व्यवसाय विभाग प्रमुख सत्यवान थोरात सर, नवीन सचिव नवले सर, मागच्या सचिव पाटे मॅडम आणि सहसचिव शेटे सर, उत्कृष्ट असं या ठिकाणी सूत्रसंचालन केलेल्या ताजने मॅडम, कोल्हे मॅडम, मंचावर विराजमान असलेले सर्व पालक संघाचे सदस्य, समोर बसलेले माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि पालक बंधू भगिनींनो,
गुरुवर्य राप सबनीस विद्या मंदिराचा पालक शिक्षक संघ हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पालक संघ आहे, लक्षात असू द्या. या पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून आपण दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना, आमच्याकडे प्रत्येक याच्यासाठी एक टीम तयार केलेली आहे की गरीब विद्यार्थी शोधायचे, अनाथ विद्यार्थी शोधायचे, होतकरू विद्यार्थी शोधायचे. अशा विद्यार्थ्यांना आपण वर्षभरात 2.5 ते 3 लाख रुपयांची मदत, त्यांना जे जे हवं ते देतो शाळेच्या संदर्भात. याशिवाय त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचं आणि पारितोषिकांचं आपण कार्यक्रम आपण ठेवत असतो. त्याचबरोबर 10वी-12वीच्या मोठ्या प्रमाणावर व्याख्यानमाला आपण ठेवत असतो. एक व्याख्यात्यासाठी आपण 10,000 हजार रुपये खर्च करतो, लक्षात असू द्या. आपण एकदा विद्यार्थी ज्या वेळेला शाळेमध्ये ॲडमिशन घेतो 5वीला, 8वीला किंवा 11वीला, त्यावेळेला प्रवेश फी म्हणून आपण त्यांच्याकडून फक्त 20 रुपये घेतो. किती? 20 रुपये. अलग लक्षात. दरवर्षी पालक शिक्षक संघाची 20 रुपये पावती फी घेत असतो. आता पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीने यावर्षी निर्णय घेतला की पालक शिक्षक संघाची फी आपण 100 रुपये करावी असा मंडळाने निर्णय घेतलेला आहे. यावर्षीपासून आपण ती तशी करणार आहोत, कारण आपण प्रचंड कामं करत आहोत. त्या तुलनेत आपल्याकडे निधी कमी आहे. तुम्ही पाहिलं असेल, मागे वसंत हंकारे सरांचं व्याख्यान आपण आयोजित केलं होतं. अतिशय सुंदर असं हे व्याख्यान एका संस्थेने आणि पालक संघाने मिळून जवळपास 41 हजार रुपये खर्च करून ते एक व्याख्यानासाठी 41 हजार रुपये खर्च केले. का? तर विद्यार्थ्यांवरती संस्कार व्हावेत हा हेतू आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार मानत आहेत पालक शिक्षक संघाच्या सदस्य सौ तन्मयी हांडे मॅडम. मुलांसाठी सहकार्य पालक शिक्षक संघाचे या ब्रीदवाक्याला अनुसरून ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित पालक शिक्षक संघाची आज पहिली सर्वसाधारण सभा पार पडली, ज्यात प्रास्ताविक झालं, मनोगत झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. एक उत्तम व्यक्तिमत्व असलेले आपले गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तव्वर सर यांनी आपल्याला अमूल्य वेळातून वेळ काढून कार्यक्रमात बहुमूल्य असे विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचसोबत उपमुख्याध्यापिका वाळिंबे मॅम यांनी देखील आपल्याला अनमोल असा वेळ दिला व मार्गदर्शन केले, त्यांचे देखील मी आभार मानते. त्याचसोबत गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ विद्यालयाचे उपप्राचार्य श्री काळे सर यांनी देखील उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले व आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिलात, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्व असलेले आजचे मंचावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय मान्यवर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंदार पाटे सर, उपाध्यक्ष श्री परशुराम वारुळे सर, उपाध्यक्षा विद्या सहाने मॅम व सर्व कार्यकारिणी सदस्य, त्याचबरोबर आपल्या विद्यामंदिराचे आदरणीय पर्यवेक्षक शिंदे सर, पर्यवेक्षिका भालेराव मॅडम, पाटे मॅडम व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वलटे सर, व्यावसायिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर थोरात सर, केंद्रप्रमुख श्री दिनेश मेहर सर, आपणही सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात व कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी आपलेही मनस्वी आभार मानते. सौ लंभाते मॅम यांनीही आपल्या सन्मानपत्राचा स्वीकार केला व कनिष्ठ महाविद्यालयातील सेवा पूर्ण करत आहेत, त्याबद्दल पालक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार. सौ भूमकर मॅम यांनी जे पुस्तकांची भेट ग्रंथालयाला दिली, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. कार्यक्रमाला बहुसंख्येत उपस्थित राहून सर्व पालकांनी जी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. उद्धरितो जो पिढी तो अन्य कामा जातो, शासनलेखी शिक्षक शाळेतच शिकवितो, याप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचेही आभार.
सर्वात महत्त्वाचे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व मिळालेल्या सत्काराचा स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचेही कौतुक आणि त्यांचेही आभार. त्याचसोबत शाळा समितीचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य नेहमीच आपल्याला लाभत असते, त्यांचे देखील मनापासून आभार. यानंतर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे देखील मनपूर्वक आभार. आभार प्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानते. अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अध्यक्षांच्या संमतीने संपवते व कार्यक्रमाचे पुढील सूत्रसंचालकांकडे देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शेवटी कसलेले का माणूस तुम्ही अजून देखील पेटत नाही, दगड देखील पेटला असता आपण अजून धुपत नाही, अशी एक साधारण परिस्थिती आहे. आणि म्हणून ती परिस्थिती निवळण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करूयात. त्यासाठी उपस्थित सर्व पालकांना विनंती आहे की ह्या वर्षाची पालक शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. ज्यांना खरोखर